नमस्कार. साप्ताहिक विवेकायोजित अटल स्मृती व्याख्यानमालेत मी सपना आचरेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे हे दुसरे पुष्प अटलजींच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे. अनेक दशके चौकटीत अडकलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवे वळण देण्याचे श्रेय निश्चितच अटलजींचे आहे. चीन, पाकिस्तान, म्यानमार यांसारख्या शेजारी राष्ट्रांबाबतचे धोरणात्मक निर्णय असो किंवा अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारख्या राष्ट्रांशी संबंध पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न असो, पोखरण अणुचाचणी, कारगिल युद्ध, संसदेच्या हल्ल्यानंतरचं ऑपरेशन पराक्रम ही त्यांच्या परराष्ट्र धोरणाची उदाहरणं आहेत. कणखर नेतृत्व आणि मृदू कविमन यांचा मिलाफ त्यांच्या या धोरणात पाहायला मिळतो. आजचे आपले वक्ते श्री अनय जोगळेकर अटलजींच्या अशाच परराष्ट्र धोरणाचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. अनयजी हे आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत. त्याशिवाय एकात्मिक जलव्यवस्थापन, तंत्रज्ञान, समाज माध्यमे व जागतिकीकरण हेही त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये ते स्तंभलेखन करतात. साप्ताहिक विवेकच्या लेखक परिवारापैकी ते एक आहेत. वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये ते सहभागी असतात. MH48 नावाचे त्यांचे यूट्यूब चॅनल आहे आणि राजकीय घडामोडींचे विश्लेषण ते त्यावर करतात. मी अनय जोगळेकर यांचे या व्याख्यानमालेत स्वागत करते आणि त्यांना त्यांचे व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एक लोकनेता ते एक राष्ट्रपुरुष या प्रवासामध्ये त्यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दलच्या योगदानाचा महत्त्वाचा हात आहे. असं म्हटलं जातं की देशाचं परराष्ट्र धोरण बदलत नाहीत. पंतप्रधान येतात आणि जातात, परराष्ट्रमंत्री येतात आणि जातात, पण देशाचं परराष्ट्र धोरण साधारणतः आहे तसंच राहतं. पण यात काही 100% तथ्य नाही. कारण जर 30, 40, 50 वर्षाच्या कालखंडाकडे बघितलं तर देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल झालेले आढळतात. या बदलांची गती बरेचदा सूक्ष्म असते, पण कधीकधी त्यामध्ये काही महत्त्वाचे टप्पे येतात ज्याच्यामध्ये हे बदल वेगाने घडतात आणि ह्या वेगाने घडणाऱ्या बदलांना दिशा देण्याचं काम आणि त्यांना इच्छित स्थळी घेऊन जाण्याचं काम जे नेते करू शकतात ते राष्ट्रपुरुष होतात. आणि त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव निस्संशयपणे पहिल्या क्रमांकावर आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र धोरणामध्ये अगदी ते तरुण संसद सदस्य असल्यापासून गती होती, रुची होती आणि ते त्यांच्या परराष्ट्र संबंधांबाबत संसदेत केलेल्या भाषणातनं पुढे येतं. जनता पार्टीच्या काळात अटलजींना देशाचे परराष्ट्र मंत्री होण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. कारण तसं बघायला गेलं तर हा कालावधी काही फार जास्त नव्हता आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांची छाप होती. आणि या सावलीतनं देशाच्या परराष्ट्र धोरणाला बाहेर काढण्याचं काम सोपं नव्हतं, पण ते अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या त्या परराष्ट्र मंत्री म्हणून अल्प कालावधीत त्यांनी ते करून दाखवलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे ते पहिले परराष्ट्र मंत्री ठरले. आपल्या परराष्ट्र मंत्री पदाच्या काळामध्ये चीनला भेट देणारे देखील अटल बिहारी वाजपेयी त्यापूर्वीच्या 15-1 वर्षामधले पहिले परराष्ट्र मंत्री ठरले. याचं कारण म्हणजे पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावरील प्रभावामुळे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण हिंदी चीनी भाई भाई या सगळ्या भावनेमध्ये या प्रभावाखाली आपण सगळे होतो. 1962च्या युद्धाने या हिंदी चीनी भाई भाईला तडा गेला आणि जो चीन आपल्या भावाप्रमाणे होता तोच चीन संपूर्ण मानवतेचा शत्रू झाला. ते आपल्याला हे गाणं आठवत असेल की मानवतेच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. म्हणजे ज्या चीनला भाऊ मानलं तोच चीन मानवतेचा शत्रू झाला. आणि जे संबंध भारत आणि चीन संबंध सुधारण्यासाठी देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये
खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले होते. त्याच चीनशी जवळजवळ आपण सगळे संबंध तोडून टाकले. आणि 1962 ते 1977 या कालावधीमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यांनी चीनला भेट दिली नाही किंवा चीनच्या मोठ्या नेत्यांसोबत संवाद साधला नाही. हे खरं आहे की 1962च्या युद्धामुळे भारत आणि चीन यांच्या संबंधात जी कटुता निर्माण झाली, जो अविश्वास निर्माण झाला, तो अगदी आज तागायत कायम आहे. पण असं असलं तरी दुसरीकडे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की चीन हा आपला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा शेजारी देश आहे. तुम्ही तुमचा इतिहास बदलू शकता, पण तुम्ही तुमचे शेजारी बदलू शकत नाही. हे सांगणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींनी चीनसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याच्या बाबतीत धैर्य दाखवलं आणि त्याचा भारत चीन संबंधांवर खूप सकारात्मक परिणाम झाला. अशाच प्रकारचं धैर्य त्यांनी इस्रायल सोबतही संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून दाखवलं. 1950 साली भारताने इस्रायलला एक देश म्हणून, स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, पण इस्रायलसोबत पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित व्हायला 1992 साल उजाडलं. आणि खास करून इंदिरा गांधींच्या पंतप्रधान काळामध्ये भारत इस्रायल संबंध सातत्याने खालती घसरत गेले. या संबंधांना पुन्हा एकदा साधण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून केलं. त्यांच्या काळात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे दायान यांनी अनौपचारिक भेट भारताला दिली होती. अर्थात ती भेट भारत इस्रायल संबंध प्रस्थापित करण्यात ती यशस्वी झाली नाही, कारण जनता पक्षाचं सरकार फार काळ टिकलं नाही. पण पुढे ते काम PV नरसिंहराव यांनी केलं. त्यामुळे त्या बाबतीतही अटल बिहारी वाजपेयी यांना योग्य ते श्रेय देणं आवश्यक आहे. अटल बिहारी वाजपेयींची देशाच्या परराष्ट्र धोरणाबद्दलची जी दृष्टी होती, ती दृष्टी प्रत्यक्षात आणण्याचं भाग्य किंवा ती संधी त्यांना देशाचे पंतप्रधान झाल्यावर मिळाली. अर्थात एक आघाडी सरकार चालवत असताना ज्याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष, ज्यातले काही पक्ष पूर्वीचे काँग्रेस पक्षाचा भाग होते, अशा पक्षांना सोबत घेऊन, समाजवादी विचाराच्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता चालवणं ही काही सोपी गोष्ट नसते. आणि त्यामुळे 6 वर्ष पंतप्रधान म्हणून सत्ता किंवा देशाची सत्ता राबवताना, चालवताना त्यांचा बराचसा वेळ हा आघाडी सरकार सांभाळण्यात जी कसरत करावी लागते ती करण्यात, तारेवरची कसरत करण्यात गेला. पण तरी देखील या कालावधीत त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला एक निश्चित अशी दिशा दिली. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीतला जो गोंधळ होता, वैचारिक गोंधळ होता, व्यावहारिकतेशी नातं तुटलं होतं, ते जोडण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात केला. त्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी पोखरण येथे अण्वस्त्र चाचण्या करायचं धैर्य दाखवलं. दोन्ही दृष्ट्या, कारण एकीकडे अमेरिकेचा प्रचंड दबाव होता. भारत नुकताच 1991 साली जो देशाला झटका बसला होता, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर, सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये अण्वस्त्र चाचण्या करून पाश्चिमात्य देशांचे निर्बंध ओढवून घ्यायचे किंवा अमेरिकेला थांग पत्ता लागून न देता ही अण्वस्त्र चाचण्या करायचं, हे काही सोपं नव्हतं. पण ते करण्याचं धैर्य अटल बिहारी वाजपेयी सरकारने दाखवलं. आणि केवळ अण्वस्त्र चाचण्या करून भारत थांबला नाही, तर अण्वस्त्र चाचण्या केल्यानंतर अण्वस्त्रांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे याची देखील अतिशय स्पष्टपणे ग्वाही भारताने दिली. आम्ही जरी अण्वस्त्र चाचण्या करत असलो तरी आमचा उद्देश केवळ स्वसंरक्षणापुरता मर्यादित आहे. आम्ही युद्धामध्ये अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही. ज्या देशांकडे अण्वस्त्र नाहीत अशा देशांविरुद्ध आम्ही अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापुढे भारताला काही अण्वस्त्र चाचण्या करायची इच्छा नाही. अण्वस्त्र चाचण्या केल्यानंतर अमेरिकेने आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी भारतावर कंबरतोड निर्बंध लादले होते. आणि या निर्बंधांतून भारताला बाहेर काढायचं धैर्य, त्याच्यासाठी लागणारं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींनी दाखवलं. त्यांनी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांना अमेरिकेला पाठवलं आणि अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. स्ट्रोप टॉलबोट
यांनीही या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे. जसवंत सिंग यांनी देखील या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक आपण जरूर वाचू शकता. पण या मॅरेथॉन मीटिंगमधनं, या मॅरेथॉन चर्चांमधनं भारताचं अण्वस्त्रांबाबतचं जे धोरण आहे ते जगासमोर स्पष्ट झालं आणि त्या धोरणाला आज जगमान्यता मिळालेली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो अणु करार झाला त्याचा पाया रचण्याचं काम अटल बिहारी वाजपेयींनी, त्यांच्या सरकारने केलं. याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि जसवंत सिंग यांचं श्रेय वादातीत आहे. अण्वस्त्र चाचणी केल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत पाकिस्तानला बस यात्रा काढण्याचं धैर्य देखील अटल बिहारी वाजपेयींनी दाखवलं. कारण एक सहृदय कवी म्हणून त्यांना सातत्याने वाटत होतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या कटू संबंधांचा परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या लोकांमधील परस्परांच्या नात्यामध्ये होऊ नये. खास करून पंजाब प्रांत ज्याची विभागणी झाली होती, त्या पंजाब प्रांतातले लोक असतील, ते धर्मानी हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, पण त्यांची संस्कृती, त्यांचं संगीत, त्यांची खाद्य संस्कृती हे सर्व समान आहे. आणि दिल्ली लाहोर बस यात्रा काढून अटल बिहारी वाजपेयींनी ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांचं जगभरातनं कौतुक झालं. पाकिस्तानमध्येही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. सामान्य पाकिस्तानी लोकांना याच्यातनं आनंद झाला. अर्थात पाकिस्तानची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या लष्कराला हे सगळं मान्य नव्हतं आणि त्यामुळे बस यात्रा काढल्यानंतर त्याची परतफेड कारगिलद्वारे करण्यात आली. बर्फ वितळल्याचा फायदा घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यातले सैनिक जे साध्या वेशात होते त्यांनी कारगिल भागामध्ये महत्त्वाची गिरीशिखरे ताब्यात घेतली आणि त्याच्याद्वारे काश्मीरचा एक मोठा हिस्सा भारतापासून तोडायची तयारी त्यांनी दाखवली. अशा वेळेला पुन्हा एकदा अटल बिहारी वाजपेयी यांचा नेतृत्वाचा कस लागला आणि भारताने कारगिल प्रश्नावर संयम दाखवून पण अतुलनीय शौर्याचा दृष्टांत देत या सर्व पाकिस्तानी सैनिकांना आणि दहशतवादी लोकांना पाठी ढकलण्यामध्ये यश मिळालं. 2 मिग विमानं भारताची पाडली गेली आणि तेव्हा प्रचंड दबाव होता की आता संयम न दाखवता पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई करावी आणि जर भारत आणि पाकिस्तान या 2 अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्ध सुरू झालं असतं तर त्याचं जागतिक स्तरावर परिणाम झाले असते आणि त्यामुळे भारताने ही कारवाई करू नये म्हणून भारतावरही दबाव होता. पण या दबावापुढे न झुकता भारताने अमेरिकेला सांगितलं की जर तुम्हाला युद्ध नको असेल तर पाकिस्तानला बिनाशर्त आपले सैनिक मागे घ्यायला लावा आणि या प्रयत्नांना यश आलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सैन्य माघार घ्यायला लावली. पाकिस्तान आणि अमेरिका हे दोघं एकमेकांचे मित्र देश होते. पाकिस्तान तर अमेरिकेच्या नेटो गटाचा भाग होता. तरी देखील अमेरिकेने भारताची भूमिका मान्य केली. यात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं यश आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता भारत आणि अमेरिका यांच्यातल्या भविष्यातल्या नातेसंबंधांचा पाया रचण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी सरकारने केलं आणि त्याचं श्रेय देखील निसंशय त्यांना जातं. लाहोर बस यात्रेनंतर कारगिल घडलं आणि कारगिल नंतरही भारत अमेरिका अणु करार याचे सगळ्या वाटाघाटी चालू असताना देखील भारताने पाकिस्तानसोबत शांततेचे प्रयत्न करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. असं म्हणतात की काही विद्यार्थी परीक्षेला पहिले सोपे प्रश्न सोडवतात आणि काही विद्यार्थी पहिले कठीण प्रश्न, अवघड प्रश्न सोडवतात. अटल बिहारी वाजपेयी हे परीक्षेमध्ये अवघड प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी होते. कारण सोपे प्रश्नांची सोडवणूक कोणीही करू शकतं, पण अवघड प्रश्न जे अनेक दशकं प्रलंबित असतात त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी धैर्य लागतं आणि त्याच्यासाठी तुमच्या विचारांवर श्रद्धा असणं आवश्यक असतं, विश्वास असणं आवश्यक असतो आणि ती गोष्ट अटल बिहारी वाजपेयींच्या बाबतीत होती. भारत पाकिस्तान शांततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असताना अनेकदा पाकिस्तानकडून पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारगिल युद्ध झालं, त्याच्यानंतर परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली.
पण परवेज मुशर्रफ यांच्याशी देखील संवाद साधण्याचं धैर्य अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या सरकारने दाखवलं. परवेज मुशर्रफ यांच्याबरोबर आग्रा येथे झालेली चर्चा निष्फळ ठरली आणि त्याच्यानंतर भारतीय संसदेवर हल्ले झाले. भारताच्या लोकशाहीचं मंदिर असं ज्याला म्हटलं जातं त्या संसद भवनावर हल्ले झाले. सुदैवाने हे हल्ले जरी निष्फळ ठरले असले तरी यातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आणि त्यावेळेला ऑपरेशन पराक्रम हाती घेऊन पाकिस्तानवर दबाव टाकण्याचं आणि हा दबाव टाकून पाकिस्तानकडून वधवून घेण्याचं की आम्ही आमची भूमी भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यासाठी वापरू देणार नाही, ही गोष्ट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी साध्य करून दाखवली होती. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत, नैसर्गिक मित्र आहेत आणि भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री आहे ही फक्त पाकिस्तानपुरती किंवा चीन या विषयाशी निगडीत नसून अनेक विषयांमध्ये दोन्ही देश एकत्रित काम करू शकतात. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि जगातली सगळ्यात प्राचीन लोकशाही यांनी एकमेकांसोबत काम करणं काळाची गरज आहे. हे परराष्ट्र धोरणात जर कोणी पुढे आणलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयींनी पुढे आणलं. जसं त्यांनी पाकिस्तानबाबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले तसेच चीनसोबत संबंध सुधारण्याचे देखील त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. 2003 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी चीनला भेट दिली आणि त्याच्यातनं ज्या गोष्टी पुढे आल्या त्यातनं भारत आणि चीन संबंध मोठ्या प्रमाणावर सुधारले. द्विपक्षीय व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला. सीमा प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. अर्थात जसं पाकिस्ताननेही अनेक वेळेला पाठीत खंजीर खुपसलेला आहे तसा चीनने देखील पाठीत खंजीर खुपसलेला आहे. पण असं असलं तरी जवळजवळ 3,500 किलोमीटर सीमा दोन्ही देशांमध्ये आहे आणि चीन आज जगातली एक प्रबळ राष्ट्र, एक दुसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे आणि अशा प्रसंगी चीनसोबत संवाद न साधणं हे भारताला परवडण्यासारखं नव्हतं. त्याच्यातही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 9/11चे दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामुळे पहिल्यांदाच इस्लामिक मूलतत्ववादी दहशतवाद किती भयानक असू शकतो याचा प्रत्यय पाश्चिमात्य देशांना आला. भारतासारखे देश, इस्रायलसारखे देश या दहशतवादाशी अनेक दशकं लढत आहेत. पण याचा जेव्हा अमेरिकेला देखील फटका बसला तेव्हा दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मतैक्य घडवून आणण्यासाठी देखील अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रयत्न केले. हे होत असताना भारतावर दबाव होता की अफगाणिस्तान आणि त्याच्यानंतर इराकमध्ये भारताने सैन्य पाठवावं, पण या दबावाला अटल बिहारी वाजपेयींनी भीक घातली नाही. याचं कारण या दोन्ही देशांमध्ये जी कारवाई करण्यात येत होती ती काही संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने करण्यात येत नव्हती. अमेरिका आपल्या मित्र देशांसह ही कारवाई करत होता आणि अशा प्रकारे कारवाईमध्ये भारताने त्याच्यात योगदान दिलं असतं तर भारताच्या अलिप्ततावादी भूमिकेला गालबोट लागलं असतं. भारत आणि अमेरिका जरी मित्रदेश होत असले तरी याचा अर्थ असा होत नाही की अमेरिकेच्या दबावापुढे भारताने झुकावं आणि त्यामुळे तिथे देखील खंबीरपणा अटल बिहारी वाजपेयींनी दाखवून दिला. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला जवळ केलं तेव्हा भारताची अपेक्षा होती की अमेरिकेला या दहशतवादी हल्ल्याचा फटका बसल्यानंतर या दहशतवादाचं मूळ स्रोत जो आहे तो स्रोत बंद करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल. अल कायदा आणि तालिबान विरुद्ध कारवाई करता करता जे देश अल कायदा आणि तालिबानला मदत करत आहेत त्यांच्या विरुद्ध देखील अमेरिका कारवाई करेल. पण दुर्दैवाने अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी लढ्याचा मित्र देश किंवा फ्रंटलाईन स्टेट म्हणून घोषित केलं आणि अशा वेळेला भारताने इराणसारख्या देशांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न हाती घेतले आणि त्याच्या मागची दूरदृष्टी देखील पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची होती. इराणचे अध्यक्ष महमूद खतामी प्रजासत्ताक दिनी 2003 साली त्यांनी भारताला भेट दिली आणि हे जे सगळं चहाबहार बंदर भारत विकसित करत आहे आत्ता त्याचं कार्यान्वित झालं आणि चहाबहार बंदर ते अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत रस्ता आणि रेल्वे मार्गाची जोडणी आणि त्याच्यानंतर अफगाणिस्तानमध्ये झारंज डेलाराम जो रस्ता आणि त्याच्याद्वारे अफगाणिस्तानच्या पश्चिम सीमेवरून भारताने तिथे स्वतःचं अस्तित्व प्रबळ करणं, पाकिस्तानवर दबाव टाकणं या सगळ्या गोष्टींची सुरुवात वाजपेयी सरकारच्या काळात झाली. म्यानमारच्या बाबतीतही
जो वैचारिक गोंधळ आपला होता की म्यानमारमधल्या लोकशाहीच्या नावावर पाश्चिमात्य देशांसोबत उभं राहायचं का, म्यानमारमध्ये चीन ज्या प्रकारे आत शिरलाय त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भारताने म्यानमारशी संबंध सुधारायचे, ती स्पष्टता अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात समोर आली आणि भारत म्यानमार मैत्री रस्ता आहे हा सगळा बांधण्याचं काम त्या काळात सुरू झालं होतं. त्याची पूर्णता नरेंद्र मोदी सरकार आत्ता करत आहे. इस्रायलच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. इस्रायलचे पंतप्रधान आरियल शेरॉन हे भारताला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले. जरी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये 1992 साली पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असते तरी काँग्रेसच्या शासनकाळामध्ये इस्रायलमधनं काही महत्त्वाच्या नेत्यांची भारत भेट झाली नव्हती, पंतप्रधानांच्या स्तरावर भेट झाली नव्हती. अटल बिहारी वाजपेयींनी स्वतः इस्रायलला भेट ते पंतप्रधान असताना देऊ शकले नसले तरी इस्रायलचे पंतप्रधान आणि महत्त्वाचे मंत्री या काळात भारतात येऊन गेले. भारताचे महत्त्वाचे मंत्री इस्रायलला जाऊन झाले आणि दोन्ही देशांमध्ये सहकार्य मोठ्या प्रमाणावर त्याच्यात सुधारणा झाली आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने अतिशय अवघड विषय जे होते त्याला हात घालण्याचं धैर्य अटल बिहारी वाजपेयी सरकारने आणि पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी दाखवलं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रवासी भारतीयांबाबत. आज जगभरात 2 कोटीहून अधिक भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक जगात 100हून अधिक देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत. अनेक देशांमध्ये तिथल्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदापर्यंत हे लोक पोचलेले आहेत. अनेक देशांमध्ये महत्त्वाचे उद्योगपती असतील, महत्त्वाच्या कंपन्यांचे संचालक असतील, या सगळ्या पदांवर भारतीय लोक आहेत. आखाती देशांना राजकीय स्थैर्य देण्याचं काम भारतीय लोक करत आहेत. पण असं असूनही स्वातंत्र्यानंतर भारताने परदेशात जाऊन काम करणाऱ्या आणि भारतासाठी महत्त्वाचं असं परकीय चलन पाठवणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. या लोकांचं महत्त्व ओळखून त्यांना परराष्ट्र धोरणाचा एक घटक बनवण्याचं काम पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी केलं. त्यांनी सातत्याने जगभरात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या आणि भारतीय लोकांशी संवाद साधला. प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात करणं, या महत्त्वाचं योगदान दिलेल्या प्रवासी भारतीयांचा सन्मान करणं, या सगळ्या गोष्टी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत. त्याची फळं आज आपल्याला दिसत आहेत. हा जो पाया अटल बिहारी वाजपेयींनी रचला त्याच्यावर कळस चढवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आज देशात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त पैसा हे प्रवासी भारतीय परताव्याच्या रूपाने भारतामध्ये करत आहेत आणि खास करून आखाती देशांमध्ये जे आत्ता संबंध आपण खूप सुधारल्याचं बघतोय त्याचा देखील पाया हे प्रवासी भारतीय आहेत. कारण या देशांना जी इस्लामिक मूलतत्ववादी शक्तींकडनं केल्या जाणाऱ्या बंडाची किंवा दहशतवादी हल्ल्यांची भीती वाटते, राजकीय अस्थैर्याची भीती वाटते, तिथे स्थिरता देण्याचं काम भारतीय लोक करतात. कारण भारतीय लोक तिथे प्रामाणिकपणे कष्ट करून त्या देशाच्या समृद्धीला हातभार लावत असतात आणि त्यामुळे या बाबतीतही अटल बिहारी वाजपेयी यांचं योगदान वादातीत आहे. सरतेशेवटी एवढंच म्हणेन की अटल बिहारी वाजपेयी यांचं देशाच्या परराष्ट्र धोरणावरची छाप ही पुसून न टाकता येण्यासारखी आहे. हे खरं आहे की आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करतो, बालाकोटसारख्या ठिकाणी हवाई हल्ले करतो, तेव्हा हा प्रश्न मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे की जर नरेंद्र मोदींचं सरकार हे करू शकतं तर अशाच प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी कमी पडले का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण आजचा भारत आणि 1998 ते 2004 सालमधला भारत यामध्ये मोठा फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारकडे तेव्हा हे जे सगळं आघाडी सरकार होतं आणि अनेक पक्षांचं खिचडी सरकार, 20हून जास्त पक्षांचं सरकार ते चालवत होते आणि आघाडी सरकार चालवताना देशाचं संरक्षण किंवा परराष्ट्र धोरण याबाबत खंबीर निर्णय घ्यायला मर्यादा असतात. भारताची अर्थव्यवस्था तेव्हा 1991 मधल्या आघातानंतर त्याच्यातनं सावरत होती, बाहेर येत होती. अण्वस्त्र चाचणीनंतर देशावर अनेक पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातले होते आणि त्यामुळे युद्धखोर अशी भारताची भूमिका जगासमोर आणणं तेव्हा शक्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या अशा वेळेला जेव्हा इस्लामिक मूलतत्ववादाबद्दल जगामध्ये एकवाक्यता नव्हती. आज
9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी, लंडन असो, पॅरिस असो, अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत. आयसिसचा भस्मासूर आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. अल कायदानी काय केलं हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि आज त्यामुळे अशा प्रकारच्या दहशतवादाबद्दल एक जनमत जगभरात तयार झालेलं आहे. आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात तेव्हा ते तयार झालं नव्हतं. या मर्यादांमध्ये काम करताना अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देण्याचं जे काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे. अटलजींना एक लोकनेता ते राष्ट्रपुरुष स्टेट्समन बनवण्यामध्ये देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा महत्त्वाचा वाटा आहे.